Hello students, in previous lecture we learn about unit. There are three systems: CGS system, MKS system, FPS system, and fourth one is SI system. In today's lecture we discuss the physical properties of matter. There are mainly 5 physical properties are discussed in today's lecture. म्हणजे आज आपल्याला जे मॅटर आहे मॅटरच्या फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करायचे आहे. फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करत असताना 5 फिजिकल प्रॉपर्टीज. फर्स्ट मास और वेट, सेकंड लेंथ, थर्ड व्हॉल्यूम, फोर्थ डेन्सिटी आणि फिफ्थ वन इज टेम्परेचर. 5 फिजिकल प्रॉपर्टी पैकी आपण पहिल्या फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करूया. फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी जी असेल ती मास. फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी कोणती आहे? मास किंवा वेट म्हणतो आपण त्याला. मास इज द मोस्ट इम्पॉर्टंट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. म्हणजे मॅटरची मास ही सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट जी फिजिकल प्रॉपर्टी असेल ती कोणती असेल? मास. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे मास, आपण मास कशामध्ये मेजर करतो? एक तर ग्रॅममध्ये असेल किंवा किलोग्रॅममध्ये असेल. आपण ज्या 7 फंडामेंटल युनिट्स स्टडी केलं आहे त्याच्यामध्ये आपण मास जे असेल ते स्टडी केलं आहे. का जे मास असेल मासचा SI युनिट किंवा जी सिस्टीम असेल SI युनिटमध्ये आपण कशाने डिनोट करतोय? किलोग्रॅम. मास कशाने डिनोट करतोय? किलोग्रॅम. म्हणजे ते कशामध्ये असेल? केजी मध्ये असेल. थोडक्यात 1 किलोग्रॅम जे असेल कन्व्हर्जन जे असेल 1 kg किंवा 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. किंवा आपण असंही डिनोट करू शकतो इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम. 10⁻³ ग्रॅम. म्हणजे सर्वात महत्त्वाचं SI युनिट जे असेल मासचं ते काय असेल? किलोग्रॅम असेल. आणि जर तुम्ही CGS युनिट जर कन्वर्जन केलं CGS सेंटीमीटर ग्रॅम सेकंद, तर CGS युनिट जर आपण मासचं युनिट केलं तर CGS काय असेल? ग्रॅम असेल. CGS काय असेल? ग्रॅम. म्हणजे त्याचा अर्थ 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम्स. तिन्हींचं मिनिंग जे असेल ते काय असेल? सेम असेल. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी कोणती असेल? मास. मास कशामध्ये आपण डिनोट करणार आहे? SI सिस्टीममध्ये किलोग्रॅममध्ये असेल. सेकंड प्रॉपर्टी जी असेल आपल्याला, सेकंड प्रॉपर्टी ती असेल लेंथ. सेकंड फिजिकल प्रॉपर्टी कोणती असेल? लेंथ. आता लेंथ जे असेल, लेंथ आपण मीटरमध्ये असेल, सेंटीमीटरमध्ये असेल, नॅनोमीटरमध्ये असेल, पिकोमीटरमध्ये असेल. बरोबर. जर आपण लेंथ ही 1 नॅनोमीटर जर घेतली, नॅनोमीटरमध्ये जर घेतलं, जे लेंथ असेल आपण काय करणार जनरली? नॅनोमीटर असेल, पिकोमीटर असेल. 1 नॅनोमीटर. नॅनोमीटर म्हणजे काय असेल? सर्वात लहान पार्ट असेल. नॅनोमीटर इज इक्वल टू म्हणजे काय असेल? 10⁻⁹ मीटर. काय असेल? 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर असेल. जर आपण तीच लेंथ पिकोमीटरमध्ये जर घेतली, 1 पिकोमीटर, PM म्हणजे काय असेल? पिकोमीटर. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. कन्व्हर्जन काय असेल बघा. जर तुम्हाला लेंथ ही नॅनोमीटरमध्ये दिली असेल आणि जर त्याचं कन्व्हर्जन आपल्याला मीटरमध्ये करायचं असेल तर 1 नॅनोमीटर इज इक्वल टू काय असेल? 10⁻⁹ मीटर. येतं लक्षात. त्यानंतर सपोज जर लेंथ पिकोमीटरमध्ये दिली असेल तर 1 पिकोमीटरचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं? सपोज मीटरमध्ये.
तर 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. 10⁻⁻12 मीटर. आता जर सपोज लेंथ आपल्याला सेंटीमीटरमध्ये जर कन्वर्जन करायचं असेल पिकोमीटरचं, तर काय होईल? 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर इज इक्वल टू 10⁻10 सेंटीमीटर. 10⁻10 सेंटीमीटर. आपण कसं करतोय असं बघा. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. म्हणजेच काय असेल? 1 मीटर इज इक्वल टू 10⁻² सेंटीमीटर. येतं लक्षात. आता आपण इथं मीटर किती आहे? 10⁻⁻10 मीटर. म्हणून आपण काय आहे? 10⁻⁻10 मीटर इज इक्वल टू 10⁻² सेंटीमीटर. म्हणजेच काय होईल त्याचं कन्वर्जन? असं होऊ शकतं आपल्याला. 10⁻² मीटर आहे ना, म्हणून काय होईल? 10⁻12 इंटू 10⁻² सेंटीमीटर इज इक्वल टू +2 -12 काय होईल? 2 काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे काय राहील? 10⁻10 सेंटीमीटर. याचा अर्थ काय होईल? 10⁻12 मीटर इज इक्वल टू 10⁻10 सेंटीमीटर. ही काय बघतो आपण? लेंथ जी असेल ती नॅनोमीटरमध्ये आणि पिकोमीटरमध्ये स्टडी करायची. म्हणजे तुमचं रेडिएशन वगैरे जे असेल बघा, देते लक्षात. म्हणजे तुमचं 1 नॅनोमीटर इज इक्वल टू काय ध्यानात ठेवायचं आपल्याला? 10⁻9 मीटर. आणि 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर इज इक्वल टू काय असेल? 10⁻10 सेंटीमीटर. आता 10⁻10 सेंटीमीटर कसं आलंय ते आपण हे बघितलं बघा. येते लक्षात. हे जे असेल कन्वर्जन असेल. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी बघायची आपल्याला, जी असेल थर्ड प्रॉपर्टी. आपण काय घेतलंय? व्हॉल्यूम. थर्ड प्रॉपर्टी असेल व्हॉल्यूम. आता जनरली आपण जे व्हॉल्यूम जर बघितलं, व्हॉल्यूम जनरली किंवा कॉमन आपण कशामध्ये यूज करतोय? कॉमन हे आपण लिटरमध्ये. येतं लक्षात. व्हॉल्यूम जे असेल जनरली किंवा कॉमन आपण कशामध्ये यूज करतोय? लिटरमध्ये यूज करतोय. जर 1 लिटर काय असं म्हणतोय मी? 1 लिटर इज इक्वल टू हाऊ मेनी ml? 1 लिटरमध्ये किती बसेल? 1000 ml. 1 लिटरमध्ये काय असेल? 1000 ml असेल. याचाच अर्थ 1000 ml जर आपण याचं कन्वर्जन 1000 ml म्हणजे काय असेल? 1 डेसिमीटर क्यूब. 1000 ml म्हणजे काय असेल? 1 डेसिमीटर क्यूब. म्हणजे बघा कन्वर्जन काय म्हणतो आपण? कॉमन जे असेल व्हॉल्यूम ते कशामध्ये मेजर करतोय? लिटरमध्ये. 1 लिटर इज काय असेल? 1000 ml असेल. आणि 1000 ml इज इक्वल टू काय असेल? 1 डेसिमीटर क्यूब असेल. आणि 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. काय असेल बघा? 1 लिटर इज इक्वल टू 100 ml. आणि 100 ml म्हणजेच काय असेल? 1 डेसिमीटर क्यूब. आणि 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू काय असेल? 1000 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे काय आले आपल्याला? थर्ड प्रॉपर्टी व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कॉमन आपण कशामध्ये मेजर करणार आहे? लिटरमध्ये. आणि जर कन्वर्जन जर आपण केलं लिटरचं, जसं आपण ml मध्ये केलं, mlचं डेसिमीटर क्यूबमध्ये केलं, आणि डेसिमीटर क्यूबचं कशामध्ये केलं आपण? सेंटीमीटर क्यूबमध्ये. त्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी जी असेल फिजिकल प्रॉपर्टी. फोर्थ फिजिकल प्रॉपर्टी असेल आपल्याला डेन्सिटी. फोर्थ फिजिकल प्रॉपर्टी कोणती आहे? डेन्सिटी. आता जनरली आपल्याला माहिती डेन्सिटी कशाला म्हणतो आपण? डेन्सिटी इज द प्रोडक्ट ऑफ मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. मग आपण काय होणार इथं? SI युनिट ऑफ मास डिवाइडेड बाय SI युनिट ऑफ व्हॉल्यूम. म्हणजे काय होते? मास अपॉन व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज डेन्सिटी. आता SI युनिट ऑफ मास, आणि जर आपण कन्वर्जन जर केलं
तर युनिट काय होईल डेन्सिटीचं बघा. SI युनिट ऑफ मास किलोग्रॅम, SI युनिट ऑफ व्हॉल्यूम इज मीटर क्यूब. जर हे कन्वर्जन केलं तर आपण काय होईल किलोग्रॅम मीटर क्यूब काय होता डिवायडेड, इकडे गेल्यानंतर काय होईल मल्टिप्लाय, म्हणजे किलोग्रॅम मीटर क्यूब जो होता तो काय होईल क्यूब इनवर्स. युनिट काय होईल क्यूब इनवर्स, मीटर क्यूब इनवर्स. म्हणजे डेन्सिटीचं जर SI युनिट जर आपण कन्सिडर केलं तर SI युनिट ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू किलोग्रॅम मीटर क्यूब इनवर्स. काय येणार आहे मीटर क्यूब इनवर्स. सपोज हे जर आपण CGS मध्ये जर स्टडी केलं, CGS आपण मास ऑफ युनिट किंवा युनिट SI युनिट ऑफ मास ऐवजी आपण काय घेतलंय CGS युनिट ऑफ मास. किलोग्रॅमचं कशामध्ये होईल ग्रॅम, कशामध्ये होईल ग्रॅम मध्ये होईल. आणि जे आपल्याला SI युनिट ऐवजी काय होईल CGS युनिट ऑफ व्हॉल्यूम ते कशामध्ये येईल ml मध्ये येईल. कशामध्ये होईल ml. म्हणजे याचा अर्थ काय होईल तर ग्रॅम ml नाही, इकडे काय होईल ml इनवर्स, ग्रॅम ml इनवर्स. येतं लक्षात. म्हणजे हे जे असेल हे काय होईल CGS युनिट ऑफ डेन्सिटी. CGS युनिट ऑफ डेन्सिटी त्यालाच आपण काय म्हणतोय ग्रॅम ml इनवर्स. आणि जर SI युनिट ऑफ डेन्सिटी जर बघितलं आपण तर SI युनिट ऑफ डेन्सिटी काय येणार आहे आपलं किलोग्रॅम मीटर क्यूब इनवर्स. येतं लक्षात. ही झाली आपल्याली फोर्थ प्रॉपर्टी. जर फिफ्थ प्रॉपर्टी स्टडी केली आपण, फिफ्थ टेम्परेचर. इम्पॉर्टंट प्रॉपर्टी बघा, मास जे असेल किंवा मॅटर जे असेल, मॅटरची सर्वात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी कोणती असेल टेम्परेचर. बरोबर. आता टेम्परेचर जर बघितलं आपण जनरली कॉमनली आपण ऐकतो बघा डिग्री सेल्सिअस, हे आपण ऐकलेलंच आहे. म्हणजे जे टेम्परेचर असेल एक डिग्री सेल्सिअसमध्ये डिनोट केलं जातं. त्यानंतर फॅरेनहीट आणि थर्ड असेल केल्विन. याला काय म्हणतो आपण डिग्री सेल्सिअस. हे जे असेल हे असेल फॅरेनहीट बरोबर, आणि हे असेल केल्विन. म्हणजे टेम्परेचर आपण ते याच्यामध्ये असेल डिग्री सेल्सिअस, फॅरेनहीट आणि केल्विन. जर टेम्परेचरचं जर आपण SI युनिट जर बघितलं, टेम्परेचरचं SI युनिट जे असेल ते केल्विन असेल. SI युनिट काय असेल केल्विन. म्हणजे आपण जर जनरली बऱ्याच वेळेस MCQ विचारतो विद्यार्थी मित्रांनो, SI युनिट ऑफ टेम्परेचर इज डिग्री सेल्सिअस, केल्विन, फॅरेनहीट किंवा नॉन ऑफ दिस. तर आपला आन्सर काय पाहिजे केल्विन. टेम्परेचरचं SI युनिट काय असेल केल्विन असेल. आता टेम्परेचरचे जे 3 युनिट्स आहे डिग्री सेल्सिअस, फॅरेनहीट असेल किंवा केल्विन असेल, याची आपल्याला काय करायचे फॉर्म्युले स्टडी करायचे. फॉर्म्युले का स्टडी करायचे कारण बऱ्याच वेळेस त्याच्यावरती 2 मार्क्ससाठी काय विचारता प्रॉब्लेम विचारतो. आता ते कसे विचारता प्रॉब्लेम ते आपण पुढे स्टडी करायचेच. जर आपण कन्व्हर्जन असेल बघा, सपोज आपण फॅरेनहीट फाइंड आउट करायचं असेल, फॅरेनहीट इज इक्वल टू जर आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर दिलं असेल आणि ते डिग्री सेल्सिअस जर कोणत्या कशामध्ये करायचं आपल्याला फॅरेनहीटमध्ये करायचं आहे, त्यासाठी एक फॉर्म्युला बघा फॅरेनहीट इज इक्वल टू 9 डिवायडेड 5 डिग्री सेल्सिअस प्लस 32 म्हणजे जर आपल्याला टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये दिलं असेल आणि त्याचं कन्व्हर्जन आपल्याला फॅरेनहीटमध्ये करायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला काय वापरायचा आहे 9/5 डिग्री सेल्सिअस 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32 हा फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे यूज करायचा. म्हणजे हा झाला आपला फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला, जर आपल्याला टेम्परेचर हे डिग्री फॅरेनहीटमध्ये दिले असेल आणि त्याचं कोणत्या कशामध्ये करायचं आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल बघा डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 5/9 इंटू फॅरेनहीट मायनस 32 हा असेल आपल्याला सेकंड फॉर्म्युला. जर आपल्याला टेम्परेचर फॅरेनहीटमध्ये दिले असेल आणि आपण ते डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर आपण काय करायचं आहे हा फॉर्म्युला आपल्याला डिग्री सेल्सिअस इक्वल टू 5/9 इंटू
फॅरेनहीट -32. थर्ड फॉर्म्युला आपल्याला असेल, जर टेम्परेचर आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये दिलं असेल आणि त्याचं कन्व्हर्जन आपण जर केल्विनमध्ये करायचं असेल तर केल्विन म्हणजेच काय असेल के इज इक्वल टू टेम्परेचर कशामध्ये दिलं आपल्याला डिग्री सेल्सिअस, मग आपण करावं लागेल डिग्री सेल्सिअस प्लस 273.15 हा एक फॉर्म्युला असेल. आणि जर आपल्याला टेम्परेचर केल्विनमध्ये दिलेलं असेल, फोर्थ फॉर्म्युला टेम्परेचर कशामध्ये दिलं आहे केल्विनमध्ये आणि त्याचं कन्व्हर्जन आपण जर डिग्री सेल्सिअसमध्ये करायचं असेल तर डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू केल्विन -273.15. किती फॉर्म्युले आपले काय झाले बघा. टेम्परेचरच्या प्रॉपर्टीमध्ये टेम्परेचर किती याच्यामध्ये डिनोट केलं आपण डिग्री सेल्सिअसमध्ये मेजर करू शकतो, फॅरेनहीटमध्ये असेल आणि केल्विनमध्ये असेल. टेम्परेचरचं SI युनिट काय आहे केल्विन. आपल्याला किती फॉर्म्युले क्रिएट झाले त्याच्यापासून 4 फॉर्म्युले. हे 4 फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय करायचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आता बऱ्याच वेळेस क्वेश्चन पेपरमध्ये JEE असेल CET असेल नीट एक्झाम असेल त्याच्यामध्ये विचारलं जातं टू कन्वर्ट 96 फॅरेनहीट टू डिग्री सेल्सिअस, 30 डिग्री सेल्सिअस टू फॅरेनहीट, 40 डिग्री सेल्सिअस टू फॅरेनहीट असे क्वेश्चन विचारले जातात. आणि त्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे हे 4 फॉर्म्युले जे असेल ते काय माहीत पाहिजे येते लक्षात. म्हणजे ते 4ही फॉर्म्युले आपल्याला काय करायचे ध्यानात ठेवायचे आणि हे 4 फॉर्म्युलेसर आपल्याला काय करायचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तर आपण याच्यावरती क्वेश्चन कसा विचारतो तो क्वेश्चन घेऊया बघा. एक्झाम जे असेल एक्झामला क्वेश्चन कसा विचारतो बघा. क्वेश्चन असा विचारतो तो कन्वर्ट 40 डिग्री सेल्सिअस टू फॅरेनहीट. म्हणजे आपल्याला काय करायचंय 40 डिग्री सेल्सिअस टू फॅरेनहीट किंवा असंही देऊ शकतो फॅरेनहीट येते लक्षात. मग आता जर आपल्याला 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर दिलंय आणि त्याचं कन्वर्ट कशामध्ये करायचं आपल्याला फॅरेनहीटमध्ये, आपल्याकडे किती फॉर्म्युले आहे 4. या 4 फॉर्म्युल्यापैकी आपलं कन्फ्युजन आपल्याला माहिती आहे. हा फॉर्म्युला आपण यूज करणार नाही, हा यूज करणार नाही, पण राहिले 2 फॉर्म्युले. आता फॉर्म्युला कोणता यूज करायचा फॅरेनहीट हा यूज करायचा की हा यूज करायचा. आता या दोन्हीमध्ये कन्फ्युजन कसं होतं इथं फॅरेनहीट दिसतंय इथं डिग्री सेल्सिअस दिसते आणि आपण काय म्हटलंय कन्वर्ट 40 डिग्री सेल्सिअस टू फॅरेनहीट. म्हणजे आता डिग्री सेल्सिअसचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचंय फॅरेनहीटमध्ये करायचं. म्हणजे याचा अर्थ आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार आहे हा फॅरेनहीटचा. मग आपण फॉर्म्युला काय यूज करणार फॉर्म्युला फॅरेनहीट इज इक्वल टू 9/5 इंटू डिग्री सेल्सिअस प्लस 32. आता आपल्याला फॅरेनहीट टेम्परेचर माहिती आहे का नाही, आपण काय दिले त्यांनी डिग्री सेल्सिअस ते किती आहे 40 डिग्री सेल्सिअस देत असेल तर काय टाकायचं ते टेम्परेचर टाकायचं इज इक्वल टू 9/5 इंटू डिग्री टेम्परेचर किती दिलं आहे 40 डिग्री सेल्सिअस प्लस 32. आपण जर हा ब्रॅकेट जर व्यवस्थित सॉल्व्ह करून घेतलं बघा 40 इंटू 9 आणि डिवाइड बाय काय असेल 5 म्हणजे इज इक्वल टू किंवा आपण इथे असे लिहू शकतो बघा इज इक्वल टू जर आपण इथं करून घेतलं 5 5 1 5 8 पंचे 40 बरोबर म्हणजे इतके राहिले आपले 8 9 8 72 प्लस 32 इज इक्वल टू काय आलाय 72 प्लस 32 इज इक्वल टू 2 2 4 7 3 10 104. आपल्याला काय विचारलंय फॅरेनहीट म्हणजे याचा अर्थ काय असेल 40 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 104 फॅरेनहीट. ज्यावेळेस टेम्परेचर डिग्री सेल्सिअसमध्ये 40 डिग्री सेल्सिअस असेल किंवा 40 असेल त्यावेळेस ते फॅरेनहीटमध्ये किती दाखवणार आपल्याला 104 किंवा 104 फॅरेनहीट दाखवणार आहे. सपोज सेकंड एक्झाम्पल घेतला आपण जर आपल्याला असा क्वेश्चन विचारला कन्वर्ट सपोज क्वेश्चन असेल 96 फॅरेनहीट
फॅरेनहीट टू डिग्री सेल्सिअस. बघा पहिला क्वेश्चन काय होता, डिग्री सेल्सिअस पासून आपल्याला काय करायचं होतं, फॅरेनहीट करायचं होतं. आता काय विचारलं त्यांनी, फॅरेनहीट पासून काय करायचं आपल्याला, डिग्री सेल्सिअस. आता इथं जर व्यवस्थित लक्ष दिलं आपण तर डिग्री सेल्सिअस पेक्षा फॅरेनहीट व्हॅल्यू काय असेल, जास्त असेल. इथं काय म्हणलं आता त्यांनी 96 फॅरेनहीट आहे, याचा अर्थ आन्सर जे असेल ते 96च्या काय येईल, बिलो येईल. का अबो येईल, बिलो येईल, कमीच येईल ना. कारण जर 40 डिग्री सेल्सिअस असेल त्यावेळेस 104 फॅरेनहीट असेल, म्हणजे आता व्हॅल्यू काय होते, इन्क्रीज होते फॅरेनहीटमध्ये. आता फॅरेनहीटची व्हॅल्यू जर 96 असेल तर डिग्री सेल्सिअस व्हॅल्यू काय येणार आहे, कमी येणार आहे. मग आपण जर फॉर्म्युला यूज केला, डिग्री सेल्सिअस कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, डिग्री सेल्सिअस इक्वल टू 5/9 किंवा 5/9 इंटू फॅरेनहीट मायनस 32. आपण हा फॉर्म्युला काय करावा लागेल, यूज करावा लागेल. जर आपण याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली 5/9 इंटू फॅरेनहीटची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 96 मायनस 32 इज इक्वल टू, आता 96 मधून जर 32 गेले किंवा 96 मायनस 32 किती आन्सर येईल, 5/9 इंटू, सांगा लवकर, म्हणजे काय होईल असेल 96 मायनस 32, 96 मायनस 32 म्हणजे काय येईल, 6 मायनस 2 काय असेल 4 आणि 9 मायनस 3 म्हणजे काय येईल 6. आन्सर किती येत आहे 64, बरोबर आहे की नाही. मग आता जर यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल, 5 आणि 5 इंटू 64 काय येत आहे 320 डिवाइड बाय 9. बघा बरं काय होऊ शकतं, 320 डिवाइड बाय 9, याचा अर्थ 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 त्रिक 27, किती राहिले 8 का 5 राहिले, बरोबर, म्हणजे अरे 50ला 50 डिवाइड बाय 9 म्हणजे किती होईल, 50/5 जाईल. म्हणजे याचा अर्थ 5 म्हणजे 9 35.555, म्हणजे याचा अर्थ आपण असं करू शकतो 35.6. म्हणजे आपल्याला आता काय विचार त्यांनी, कन्वर्ट 96 फॅरेनहीट टू डिग्री सेल्सिअस. याचा अर्थ काय होईल 96 फॅरेनहीट टू 35.6 डिग्री सेल्सिअस. बघा ज्या वेळेस टेम्परेचर हे 96 फॅरेनहीट असेल त्यावेळेस त्याचा आन्सर काय असेल डिग्री सेल्सिअसमध्ये 35.55 समथिंग, किंवा आपण ते म्हणू शकतो कन्वर्जन केलं तर 35.6 डिग्री सेल्सिअस. बऱ्याच वेळेस क्वेश्चनमध्ये म्हणजे जे एक्झाम असेल आपल्याला त्या क्वेश्चन पेपरमध्ये आपण हा क्वेश्चन चालवतो, कन्वर्ट डिग्री सेल्सिअस टू फॅरेनहीट, फॅरेनहीट टू डिग्री सेल्सिअस, केल्विन टू डिग्री सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस टू केल्विन. आता आपण 2 फॉर्म्युला यूज केले, याला थर्ड फॉर्म्युला जर आपण असं विचारलं कन्वर्ट 40 डिग्री सेल्सिअस टू केल्विन, 40 डिग्री सेल्सिअस टू केल्विन, तर आपण काय करणार, फॉर्म्युला केल्विनचा यूज करणार. केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस किती दिलं आहे 40, याचा अर्थ 40 किंवा आपण फॉर्म्युला लिहूया डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. मग डिग्री सेल्सिअस ठिकाणी आपण काय टाकायचं टेम्परेचर 40 प्लस 273.15, म्हणजे आन्सर काय येणार आहे 313.15 केल्विन. काय येणार आहे 313.15 केल्विन. म्हणजे याचा अर्थ काय असेल 40 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 313.15 केल्विन. जर आपल्याला क्वेश्चन असा विचारला 400 किंवा असं कन्सेप्ट करूया आपण, कन्वर्ट 455 केल्विन टू डिग्री सेल्सिअस. काय म्हटलं आपल्याला, कन्वर्ट 455 केल्विन टू डिग्री सेल्सिअस. तर आपण काय करायचं आहे, फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे, डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू केल्विन मायनस 273.15.
15 हा फॉर्म्युला काय करायचा आपल्याला यूज करायचा आहे. आणि जे येईल आपला आन्सर ते असेल 45 केल्विनचं काय कशामध्ये केलं आपण रूपांतर डिग्री सेल्सिअसमध्ये. म्हणजे बेसिकली 4 फॉर्म्युले व्यवस्थित धरात ठेवायचे टेम्परेचरचे. तो असेल फॅरेनहीट, डिग्री सेल्सिअस, केल्विन आणि डिग्री सेल्सिअस. म्हणजे फॅरेनहीट टू डिग्री सेल्सिअस टू फॅरेनहीट, केल्विन टू डिग्री सेल्सिअस आणि डिग्री सेल्सिअस टू केल्विन. आपण आज ज्या फिजिकल प्रॉपर्टी स्टडी केल्या व्यवस्थित मॅटरच्या, बेसिकली किती स्टडी केल्या आहे? 5 फिजिकल प्रॉपर्टी स्टडी केल्या. फर्स्ट असेल मास अँड वेट, सेकंड लेंथ, व्हॉल्यूम असेल, डेन्सिटी असेल किंवा टेम्परेचर असेल. तर या सर्व जे स्टडी केलं आहे ते व्यवस्थित काय करा, तुम्ही लक्ष देऊन अभ्यास करा. आणि जो आपला एक्सरसाइज पार्ट दिला आहे बुकमध्ये, तो एक्सरसाइज पार्ट याच्यावरून काय करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण नेक्स्ट लेक्चरला जे केमिकल कॉम्बिनेशन जे असेल त्याचे लॉज स्टडी करणार आहोत. लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, त्याच्यामध्ये जवळपास 5 लॉज आहे. फर्स्ट असेल लॉ ऑफ कंबशन ऑफ मास किंवा लॉ ऑफ कॉम्बिनेशन ऑफ मास असेल. सेकंड जो असेल लॉ ऑफ डेफिनाईट प्रपोर्शन असेल. थर्ड जो असेल लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन असेल. त्यानंतर गे-लुजॅक्स लॉ असेल अँड ॲव्होगाड्रोस लॉ असेल. असे 5 लॉ आपल्याला काय करायचे नेक्स्ट लेक्चरला स्टडी करायचे. आता आपण काय करतोय ते थांबतोय, पण झालेला जो पार्ट असेल तो पार्ट व्यवस्थित स्टडी करा आणि जे आपले एक्सरसाइज असेल बुकच्या पाठीमागे दिलेलं आहे ते एक्सरसाइज सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट स्टडी करूया. धन्यवाद.